मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरे पाटील हे छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक ह्या भागातील गेले 10 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे। सध्या आपल्या सोबत राजश्री आहे। मला सांगा, हे वेळ कशा आली? गेल्या 41 वर्षापासूनचा हा लढा आहे। मराठवाड्यामध्ये आज जर बघितलं तर प्रत्येक वेळेस मराठवाडा हा शिक्षण असेल, नोकरी असेल, पाणी असेल, प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे। त्यामुळे आम्ही हा मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हा लढा उभा केलेला आहे। इकडे मनोज जरांगे पाटील 1 वर्षापासून आंदोलन करत आहे आणि अजून तुम्ही पण आंदोलन करत आहे, काय बरं? आमचा लढा हा मराठवाड्यापुरता मर्यादित आहे, कारण की जे मराठा समाजासाठी ज्या बांधवांचा मराठा आरक्षणामध्ये बळी गेलाय त्याचं प्रमाण जर बघितलं तर ते मराठवाड्यामधलं जास्त आहे। शेतकरी आत्महत्या जर बघितल्या तर त्या माझ्या मराठवाड्यामध्ये जास्त होतात। त्यामुळं मराठवाड्याला न्याय मिळणं हे गरजेचं आहे, म्हणून आम्ही हा मराठवाड्याचा लढा उभा केलेला आहे। राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे। आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मराठवाड्याला हैदराबाद गॅझेटियर लागू करा, कारण आमची जी मागणी आहे ती आम्ही वेगळं असं काही मागत नाहीयेत। जे आमचा हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय, कारण आम्ही ज्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये होतो त्यावेळेस मराठा हा कुणबीमध्ये होता। मग त्यापासून स्वतंत्र झाल्याच्या नंतर तिथून जोही मराठा बांधव मराठवाड्यामध्ये विलीन झाला त्यांना पण कुणबीच असायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। मनोज जरांगे पाटील यांचं पण हे म्हणणं होतं ना की हैदराबादचं जे गॅजेट आहे त्यामध्ये समावेश आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण जर का महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्याची परिस्थिती ही बिकट आहे, त्यामुळे मराठवाड्याला न्याय जर का लवकर भेटत असेल तर कुठल्याही राजकीय नेत्यांनी, मग सत्ताधारी असेल, विरोधी पक्ष असतील, यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की आम्ही मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तयार आहोत। त्या भूमिका दोन्ही पक्षांनी त्यांच्या व्यक्त करायला पाहिजेत। सर्वसामान्यांनी पण, जेही सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत त्यांनी सुद्धा ही भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की मराठवाड्याला जेवढी आरक्षणाची गरज आहे इतर भागांपेक्षा ती जास्तच आहे। आतापर्यंत काही लोकांना कुंभीचं पण सर्टिफिकेट मिळलेलं आहे, पण सर जर बघितलं मिळालेलं आहे तर मग EWSचं जे आरक्षण होतं त्यामुळं आत्ताची जी पोलीस भरती झाली आहे ते काढल्यामुळं कित्येक तरुणांचं नुकसान झालेलं आहे। त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे की जे EWS प्रमाणे त्यांच्या भरत्या झाल्या, पण जी मेरिट लिस्ट लागलेली आहे ती सर्वांपासून काही वेगळी राहिलेली नाही। लोकांचं हे जे एक्सपर्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की जे आरक्षण दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये टिकलेलं नाही आहे आणि सुद्धा 50% ते जास्त देत शकत नाही असं म्हणणं आहे सुप्रीम कोर्ट। आमचं एवढंच म्हणणं आहे की हैदराबादमध्ये राहणारा मराठा हा कुणबीमध्ये असेल तर मग मराठवाड्यामध्ये हैदराबादपासून मुक्त झाल्याच्या नंतर मराठवाड्यामधील मराठा समाजाने कोणतं पाप केले की आम्ही मराठवाड्यामध्ये विलीन झालो, ही आमची चुकी झालेली आहे का? ज्यावेळेस आम्ही हैदराबादपासून स्वतंत्र झालो तर मराठवाडा एकमेव असं हे भाग होता की ज्यांनी कुठलीही अट शर्त ठेवली नव्हती स्वतंत्र होण्यासाठीची, म्हणून याची परतफेड ही अशा पद्धतीने 300 बांधवांचे बळी घेऊन आम्हाला दिली जाते का? सध्या 10 दिवस, आजचा 10वा दिवस आहे, तुमची प्रकृती पण खालावलेली आहे। आम्ही 17 सप्टेंबर आम्ही शेवट सरकारला सांगतोय की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही, पण 17 सप्टेंबरपर्यंत जर मागण्या मान्य नाही केल्या तर मराठवाड्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला ध्वजारोहणसाठी फिरता येणार नाही। आणि जर आमच्या मराठवाड्याच्या मागण्या मान्य होत नसतील तर आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्या। आजचा 10वा दिवस आहे, कोण कोण आला होता तुमच्या भेटण्यासाठी? पालकमंत्री असतील, विरोधी पक्षनेते,
त्याचबरोबर खासदार आलेले होते. प्रत्येक जण फक्त आश्वासन देऊन जातोय. कुठलीही मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी अद्यापही चर्चा केलेली नाहीये. मनोज जरांगे पाटीलला फक्त आश्वासन देत आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला पण आश्वासन देतात. मी जिजाऊ सावित्रींची लेक म्हणून माझ्या मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना एवढंच सांगू इच्छिते की आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही, माझ्या श्वासामध्ये श्वास असेल तोपर्यंत मी मागे हटणार नाही. कुठल्याही आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाहीये. आणि काल काही मराठा बांधव राज्यपाल भेटीसाठी गेले होते, तर त्याला अटक केलेलं आहे. राज्यपाल मराठवाड्याच्या दौऱ्यावरती संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर आमदार असतील, खासदार असतील यांच्याशी मराठवाड्याच्या विकासासंदर्भात चर्चा करत होते. माझा राज्यपालांना प्रश्न आहे, तुम्हाला मराठवाड्याचा विकासावरती चर्चा करायची आहे तर मग मराठवाड्यातील मराठा बांधवांचा हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्याच्या विकासासंदर्भात नाहीये का? राज्यपालांकडे 371 नुसार महाराष्ट्रासाठीचा विशेष अधिकार त्यांना दिलेले आहेत, त्यामधून हा प्रश्न मार्गी लागला जाऊ शकत होता. पण राज्यपालांना भेटायला गेलेल्या आमच्या शिष्टमंडळाला प्रशासनाने ताब्यात घेतलं. हे कितपत योग्य आहे? मग प्रशासन असेल, सरकार असेल, नेमकं खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या विरोधात नेहमी का भूमिका घेतं हे सुद्धा शासनाने सुद्धा स्पष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. मग मराठा समाज तुम्हाला फक्त मतदानापुरता आठवतो का? मराठा समाजाचं जर का आता हा प्रश्न त्यांना फक्त निवडणुका आल्या की तुम्ही मराठा आरक्षणावरती बोलतात, मग निवडणुका झाल्याच्या नंतर प्रत्येक जण मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी आवाज का उठवत नाही? तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे? बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स. EWS मध्ये झालं होतं का? माझं पॉलिटेक्निकल EWS मध्ये झालेलं होतं, इंजिनिअरिंग EWS मध्ये झालेलं नव्हतं. डिग्रीच्या फायनल इयरला आमचं EWS आत्ता गेलेलं आहे. तर पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका हीच राहील की आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय. याचं उग्र स्वरूप जर का सरकारला बघायचं नसेल, सरकार जर खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना राबवत असेल, त्यांना तर का या मराठवाड्याच्या लेकीची, त्यांच्या लाडक्या बहिणीची दया असेल तर त्यांनी आम्हाला 17 सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा माझ्या स्मशानभूमीत जाण्याचा जो निर्णय घेतलाय, देहत्यागाचा जो निर्णय घेतलाय, याला सर्वस्वी जिम्मेदार हे सरकार राहील. त्याला सर्वस्वी जिम्मेदार आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री हे राहतील. हे होते राजश्री पाटील उमरे आणि हे गेले 10 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक भागातून आमरण उपोषण करत आहे आणि त्यांचे स्पष्ट म्हणणं आहे की 17 सप्टेंबरची याचे अनशनची शेवटची तारीख आहे. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.